तोंडाचा जबडा बघा सापाचा, तोंडाच्या जबड्यावरती काळ्या उभ्या रेषा आहेत, त्या जोडलेल्या. जर त्यांनी जबडा खोलला तर त्या वेगळ्या होतात, आणि जबडा जर मिटलेला असला तर त्या एकत्र दिसतात. हा घाबरतात, कारण हे त्यांना इथे फिजिकली काम करायला लागतं. बरोबर, कुठला साप आहे कुठला नाही एक भावना म्हणत असते. आहे का असून दे. इंडियन रॅट स्नेक, शेतकऱ्याचा मित्र, सर्वात जास्त उंदीर खाणारा साप. साप काही करत नाही. सापामध्ये 3 प्रकार आहेत: विषारी, बिनविषारी, निमविषारी. विषारी सापापासून 4 पावलं लांब राहायचं, विषारी सापापासून लांब राहायचं. निमविषारी साप चावल्याने काही माणसाला होत नाही. बिनविषारी सापामध्ये विष नसतं. ठीक आहे. आता हे विषारी साप हाताच्या बोटावरती मोजण्यासारखे आहेत: नाग, मण्यार, घोणस आणि फुरसे. नाग, मण्यार, घोणस, फुरसे. इंग्रजीमध्ये स्पेक्टेकल कोब्रा, रसेल स्वायपर, सॉस्केड वायपर आणि कॉमन क्रेप हे 4 साप विषारी, ज्यांना जगभरात बिग 4 मानले जातात. बिग 4. आणि ते सोडून सगळे साप बिनविषारी आणि निमविषारी आहेत. त्यातला हा साप इंडियन रॅट स्नेक, धामण साप, आपल्या गावाकडच्या भागात आदळवाट म्हणून प्रसिद्ध आहे. आदळवाट, ठीक आहे. खूप जास्त लांब होते म्हणून लोक घाबरतात. आता ह्या आदळवाट सापाला ओळखायचं कसं? एक सिंपल आहे, दाखवतो तुम्हाला. बेटा एक मिनिट, त्यांना ओळख करून देऊया आपण. हे बघा, व्यवस्थित बघा. हे जे शेपटीकडे रेटिक्युलम दिसते ना, जाळीदार नक्षी दिसते, शेपटीकडे दिसणार तुम्हाला. ह्या मधल्या अंगापासून तोंडाकडे दिसणार नाही, तोंडाकडे दिसणार नाही. ठीक आहे, फक्त शेपटीकडे दिसणार ही रेटिक्युलम, जाळीदार नक्षी. आपण जाळ लावतो ना मच्छीसाठी वगैरे, तशी नक्षी आहे ही. फक्त नक्षी दिसली तर समजायचं धामण साप आहे. शुअर शॉट धामण साप आहे. हा पकडायची गरज नाही. जर जाळात फसला असेल, तंगुसाच्या जाळात फसला असेल तर त्याला सोडणं गरजेचं आहे. पण जर असा घराच्या आजूबाजूला फिरत असेल तर तो उंदीर खाण्यासाठी आलेला असतो, त्याला पकडायची गरज नाही. अननेसेसरी आपण त्याला जर तिथून नेलं ना तर तिथले जे उंदीर खाण्याचं काम आहे ते पेंडिंग राहील. ते काम पेंडिंग राहिलेलं काम खाण्यासाठी दुसरा साप आपल्या घराजवळ, तो विषारी सापसुद्धा असू शकतो. म्हणून तो धामण साप कधी पकडायला बोलवायचा नाही. आता ह्या सापाची ओळख झाली नाही तुम्हाला म्हणून आपण आलो इथे. जर व्हिडिओमध्ये क्लिअर दिसला असतं धामण साप तर मी तुम्हाला सजेस्ट केलं असतं पकडायची गरज नाही. पण इथे सगळा हा तुमचा कामगारांचा एरिया दाखवा. हे सगळे कामगार आहेत. हे हा पूर्णतः बिनविषारी धामण साप. समजलं तुम्हाला कसा ओळखायचा? शेपटीकडे रेटिक्युलम. आणि जर दुसरी एक महत्त्वाची खूण आहे, जर ओळखायला भेटली तर बघा, धामण सापाची ओळखायची खूण आहे. बाकी सापाचं एक, सापाच्या अंगावरती जी नक्षी असते त्या नक्षीवरून तुम्ही प्रत्येक साप ओळखू शकता. सापाला घाबरायची गरज नाही. साप माणसाचा मित्र आहे. साप कधी डाव धरत नाही, कधी पाय पडल्याशिवाय तो चावणार नाही. जर तुम्ही एका जागी बसलेले आहात, तुमची हालचाल नाही झाली तर साप तुमच्या अंगावरून निघून जाईल, पण तुम्हाला चावणार नाही. ठीक आहे. विषारी सापांच्या विषापासून जरुरी अशी औषधं बनवली जातात आणि त्या औषधापासून आपण वाचतोय. आपण जे जगतोय ना ते त्यांच्या विषापासून बनवलेल्या औषधापासून जगतोय. जर आपण भीतीपोटी साप मारले तर आपण जिवंत राहणार नाही. हे भारतामधलं सत्य आहे, हे कोणीच बदलू शकत नाही. तुमच्या कोणाच्या डॉक्टर ओळखीचे असतील तर त्यांना नक्की विचारा की जर विषारी सापांचा आपल्या औद्योगिक जीवनात काय फायदा आहे. लक्षात आलं? आता विषारी साप, नाग, मण्यार याच्यामध्ये न्यूरोटॉक्सिक वेनम आहे. ठीक आहे. रसेल स्वायपर आणि सॉस्केड वायपर, घोणस, त्याच्यामध्ये हिमोटॉक्सिक विष आहे. चावल्यानंतर माणूस कधी मरेल? जर आपण त्याला सरकारी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट नाही केला तर. आणि जर इमिजिएटली आपण सरकारी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केला तर माणसाला काही होत नाही. माणूस जसंच्या तसा परत येतो. आत्तापर्यंत आम्ही 43 अशा पेशंटला घरी परत आणले सही सलामत. ठीक आहे. त्याच्यामुळं साप चावला तर पहिले घाबरू नका. घाबरल्याने काय होतं, आपलं हृदय आहे ना, हृदयाची धडधड वाढते, पाल्पिटेशन वाढतं. हृदयाची धडधड वाढली की जिथे कुठे तुम्हाला सापाने इंजेक्ट केलं आहे, चावलं आहे, ते विष तुमच्या फास्टली हृदयापर्यंत येतं. हृदयापर्यंत आल्यानंतर आपल्या शरीरामध्ये जेवढे व्हायटल ऑर्गन्स आहेत, अवयव आहेत, त्यांना ते डिफंक्शन करतं, काम करायचं बंद करतं आणि लवकर माणसावरती मृत्यू ओढावतं. म्हणून साप चावला तर घाबरू नका. हे पहिलं औषध आहे. स्वतःला घाबरू नका. एका जागी बसा, कोणाला तरी सांगा माझ्या साप चावला आहे, त्याला मारायचा प्रयत्न करू नका, त्याला ओळखायचा प्रयत्न करू नका.
गाडीवरती बसा, जवळचं सरकारी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट व्हा. एवढीच फक्त गोष्ट लक्षात ठेवा. जास्त तुम्हाला काही करायचं नाही. डॉक्टरांना सांगायचं आमच्या काहीतरी चावलं आहे माणसाच्या, आम्ही लगेच इमिजिएटली तुमच्या दवाखान्यात आणले. डॉक्टरने विचारला तुम्हाला फोटो आणला आहे का, नाही सांगायचं. फोटो काढला नाही, आम्ही इमिजिएटली जाऊ. ते ट्रीटमेंट चालू करतात. आपल्या पेशंटला काही होत नाही. कोऱ्या कागदावरती लिहून घ्या. पण जर तुम्ही घरात वेळ घालवलात, मांत्रिकाकडे नेलात, झाडपाल्याचं औषध केलात, 110% जीव जाईल माणसाला. ठीक आहे. तुम्ही सगळ्यांनी ULAच्या कामगारांनी हा जीव वाचवला, त्यासाठी तुमचं सगळ्यांचं मनापासून आभार. साप दिसला तो वाचवण्याचा प्रयत्न करा. उरण परिसरातला माणूस साप मारत नाही, पण आपण जर वाचवलं ना तर हे जगतील, नाही तर आपल्याला पुस्तकात किंवा चित्रपटात बघायला मिळतील. ओके, थँक्यू सो मच. चला जायचं.